घरातले काही गोष्टी वापरून किंवा घरातच अवेलेबल असणाऱ्या गोष्टी वापरून आपण छान तुकतुकीत मस्त ताजीतवानी त्वचा मिळवू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो. तर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की कोणकोणत्या गोष्टी आपल्या घरातच अवेलेबल असतात आणि त्या आपल्याला कशा मदत करतात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरू करूया. नंबर 1, बर्फ. माझा ऑल टाइम फेवरेट. तुम्ही सकाळी उठल्यावर जेव्हा बर्फ लावता त्यामुळे तुमच्या त्वचेतलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि ब्लड सर्क्युलेशन जितकं छान होईल तितकी तुमची त्वचा आतून उजळायला मदत होते. शिवाय बर्फ हा तुमचे पोर्स मिनिमाइज करतो, तसेच तुमच्या चेहऱ्यावरील पफिनेस कमी करतो. त्यामुळे आणि शिवाय बर्फाचा मेन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे तुम्हाला जेव्हा पिंपल्स येऊन गेलेले असतात तर तेव्हा तुमच्याकडे असे काळे काळे डाग पडतात. आता एखादा इथे तुम्हाला माझा दिसत असेल, तर हे जेव्हा मी बर्फ लावून डेली बर्फ लावते ना, तर ते आपोआप ते नाहीसे होतात, ते फेड आउट होतात. तर हा बर्फाचा मेन उपयोग आहे की जर तुम्हाला पिंपल्स येऊन गेले असतील तुमच्या चेहऱ्यावर आणि ते ब्लॅक ब्लॅक काळे काळे डाग दिसत असतील, तर तुम्ही बर्फ रोज सकाळी लावा. फक्त बर्फ वापरताना एकच काळजी घ्यायची आहे की जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर तुमच्या आंघोळीमध्ये आणि बर्फ लावण्यामध्ये 20 मिनिटाचा गॅप ठेवा, 20 ते 25 मिनिटाचा. त्याचं रिझन असं की जर तुम्ही बर्फ लावल्यानंतर लगेचच गरम पाण्याने आंघोळ करायला गेलात तर टेम्परेचर मिसमॅच होईल आणि त्याचा तुमच्या त्वचेला, तुमच्या स्किनला त्रास होईल. त्यामुळे कधीही 20 ते 25 मिनिटाचा गॅप असेल अशाच पद्धतीने तुम्ही बर्फ लावा, जेणेकरून त्याचे तुम्हाला बेनिफिट मिळतील, त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही. नंबर 2, सर्वांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा बटाटा. आता बटाट्याचे खूप फायदे आहेत. जसं जर तुम्हाला मी म्हटलं की जर तुम्हाला पिंपल्स आलेले असतील आणि पिंपल्सचे किंवा काळे डाग आले असतील ते घालवण्यासाठी, डार्क सर्कल घालवण्यासाठी, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी या सर्वांवर बटाटा हा एक उत्तम उपाय आहे. शिवाय बटाटा हा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यासाठी वापरू शकता. जसं तुम्हाला जर डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर बटाट्याच्या गोल चकत्या कापून त्या तुम्ही तुमच्या डोळ्यांवर जर ठेवलात तर तुमचे डार्क सर्कल्स कमी होऊ शकतात. सेकंड, बटाट्याचा रस सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर लावलात आणि डोळ्यांच्या खाली वगैरे लावलात तर तुमचे डार्क सर्कल कमी होऊ शकतात, तुमचं पिगमेंटेशन कमी होईल. शिवाय तुमचे पिंपल्सचे जे डाग पडलेले असतील ते सुद्धा कमी होऊ शकतात. तिसरी बटाटा वापरण्याची पद्धत म्हणजे बटाटा कापायचा, बटाट्याच्या चकत्या करायच्या आणि त्यातल्या एका चकतीवर बटाट्याच्या चकतीवर ॲलोवेरा जेल टाकायचं आणि तुमच्या चेहऱ्यावर अपवर्ड डायरेक्शनमध्ये पूर्ण सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचं. 5 ते 7 मिनिटांनंतर तुमचा चेहरा वॉश करायचा. याने सुद्धा तुम्हाला खूप उत्तम परिणाम दिसून येतात, कारण बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, झिंक यासारखे घटक असतात जे तुमच्या त्वचेसाठी ब्लीच सारखं काम करतात. नंबर 3, राईस वॉटर. आता राईस वॉटरचे फायदे असे की ते तुमची त्वचा ग्लोईंग करायला मदत करतं, तुमची त्वचा ताजी, तवानी, मस्त अशी टवटवीत तरुण ठेवतं. तर राईस वॉटर बनवायचं कसं? सिंपल आहे. एक बाउल भरून राईस घ्यायचे आणि ते छान मस्त 2-3 वेळा वॉश करायचे, जेणेकरून त्याच्यावर असलेले केमिकल, त्याच्यावर असलेली पावडर ते सगळं निघून जाईल. आणि ते वॉश केलेले तांदूळ एका छोट्याशा पातेल्यात किंवा बाउलमध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आणि नेक्स्ट डेला ते पाणी गाळून घ्यायचं. म्हणजे राईस बाजूला करायचे, ते राईसचं पाणी जे आपण रात्रभर भिजत ठेवलंय ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आणि ते आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नेहमी रात्री झोपण्यापूर्वी ते राईस वॉटरचं पाणी आपल्या चेहऱ्यावर स्प्रे करायचं. तुम्ही 15 ते 20 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल की तुमच्या स्किनमध्ये कमालीचा फरक तुम्हाला दिसेल की किती फरक पडतो. तर 15 ते 20 दिवस वगैरे तुम्ही वापरून बघितलात तर तुम्हाला आपसुकच कळायला लागेल की राईस वॉटरचे खरंच किती छान परिणाम आहेत. वरील सर्व गोष्टी वापरण्यासाठी सोप्या आहेत आणि घरगुती आहेत. तरीही कोणतीही नवीन गोष्ट वापरण्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.